आता अंमली पदार्थ सापडल्यास अधिकारी निलंबित होणार, पालकमंत्री विखेंचे निर्देश। अहिल्यानगरमध्ये आता अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि कडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। आता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ सापडतील त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई होऊ शकते। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ सापडतील त्या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित केले जाईल आणि गरज पडल्यास बडतर्फही केले जाईल अशी भूमिका घेतली आहे। हाच निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातही लागू केला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले। सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। काही दिवसांपूर्वी सावेडी परिसरातील एका 21 वर्षीय तरुणाने अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याने आत्महत्या केली होती। याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, एका तरुणाने अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकून आपले जीवन संपवणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक बोलवण्यात आली असून अंमली पदार्थ तस्करांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत। मंडळी, तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।